विश्वविजेत्या टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांचा विधान भवनामध्ये शाही सन्मान। मुख्यमंत्र्यांकडूनही वर्षा बंगल्यावर सत्कार। विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार। 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात। घोडेबाजार होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची विधानसभेचं जागा वाटप लवकरच। नाना पटोलेंची माहिती। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातही रणनीती ठरली। मुंबईतील वायबी सेंटर येथे महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा। संभाजीनगरात भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रविवारी पक्षप्रवेश। भाजपचे मंत्री अतुल सावे, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांना मोठा धक्का। महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प। सॉफ्टवेअर अपडेटसाठी 3 दिवसांपासून यंत्रणा बंद। डिस्चार्जसाठी परवानगी नसल्यानं रुग्णांचा खोळंबा। विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटलांचं मोठं विधान। 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे, मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय घेणार। झी 24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये जरांगेंची माहिती। नाशिकमध्ये नाफेड घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। कांदा व्यापार प्रमुख सुनील कुमार यांच्यासह पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली। कांदा खरेदीमध्ये सरकारची कोट्यवधींची फसवणूक।